नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा माझ्या लाँग व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि मी खूप दिवसानंतर लाँग व्हिडिओ टाकत आहे, कारण मध्ये काही दिवस म्हणजे माझे शॉर्ट व्हिडिओज येत होते. लाँग व्हिडिओ मी बनवला पण नाही आणि म्हणजे अपलोड पण केला नाही. तर चला मी आज तुमच्याशी परत एक रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप सारे म्हणजे लोक असे पण आहेत की जे फक्त बघतात पण लाईक पण करत नाहीत आणि सबस्क्राईबचं तर दूरच राहिलं, पण लाईक पण करत नाहीत व्हिडिओला. त्यामुळे प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आज मी बनवणार आहे पनीरची भाजी. म्हणजे या अगोदर पण मी 1-2 व्हिडिओ टाकलेले आहे आणि आमच्या घरी म्हणजे पनीरची भाजी खूप जास्त आवडती, म्हणजे सगळ्यांनाच. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला म्हणजे परत परत पाहायला मिळेल. तर चला तुम्हाला दाखवते मी की कसं काय बनवली तर ते मी. तर इथे मी 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे. त्यात म्हणजे मी ग्रेव्ही बनवणार आहे ती आहे जे खोबरं, कांदा आणि टोमॅटोची त्याला बारीक कट करून घेतलं आणि थोडंसं म्हणजे तेल टाकून त्याच्यातला कच्चापणा जाण्यासाठी तव्यावरती परतून घेते. आणि त्यामध्ये मी लगेच जे काही आपले खडे मसाले असतात, लवंग, मिरे, तेजपत्ता, दालचिनी वगैरे, तर ते पण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये त्यात लगेच भाजून घेणार आहे. थोडासा आल्याचा तुकडा पण टाकते आणि लसूण वगैरे पण यातच टाकलेला आहे. तर हे सगळं चांगलं भाजून नंतर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता. आणि हे जे कोथिंबीर आहे ती लास्टला आपण घालणार आहोत, जे की म्हणजे पूर्ण भाजी बनल्याच्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी टाकायची आहे. वाटलं तर तुम्ही म्हणजे ग्रेव्हीमध्ये पण कोथिंबीर ॲड करून मिक्सरमध्ये फिरवू शकता. आणि इथे मी पनीर कट करून घेतले. लगेच साईड बाय साईड इकडे कढई ठेवलेली आहे शेगडीवरती आणि लगेच आता फोडणी वगैरे देत आहे. तर यात तेल टाकलेले आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झाले तर त्यात आपण राई आणि जिरे वगैरे टाकून लगेच घेऊ. राई जिरे चांगले तडतडले की लगेच जे आपण ग्रेव्ही बनवली आहे तर ती पण लगेच तेलामध्ये चांगली तळून घ्यायची आहे. म्हणजे की खोबरं, टोमॅटो, कांदा, लसूण, आल्याची जी पेस्ट बनवली ती मी यात टाकून घेतली आहे आणि याला मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही की किती छान तेल सुटत आहे. आणि जे काही आपलं लाल तिखट आहे घरगुती, ते लाल तिखट, थोडीशी हळद पावडर आणि जे काही आपले मसाले वगैरे असतील, म्हणजे पनीर टिक्का वगैरे जे आपण रेडीमेड भेटतो ते मसाले पण मी यात टाकून घेणार आहे. पाहू शकता की किती छान प्रकारे म्हणजे भाजीला तेल सुटलेलं आहे. आणि त्यात जे काही पनीरचे क्यूब मी कट केले होते ते लगेच मी टाकून घेते यामध्ये. म्हणजे तुम्हाला जशी आवडते रस्सा भाजी किंवा थोडीशी घट्टसर, तर आपल्या मनावर म्हणजे आपण जसं आवडतं तशी बनवून घ्यायची. तर आमच्या घरी जास्त म्हणजे पातळ भाजी म्हणजे आवडत नाही, त्यामुळे मी थोडी घट्टसर बनवली. आणि वरतून गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर वगैरे टाकायची. म्हणजे भाजीला कलर तर तुम्ही बघू शकता की किती मस्त कलर आला आहे आणि टेस्टला पण तेवढीच चांगली झालेली आहे. पाहू शकता तुम्ही की म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशी